तुझ्या मनाची कल्पना हाय बाबा तुझी आरती आहे, तुझ्या मनाची कल्पना हाय बाबा तुझी आरती आहे, आठवले साहेबांना वाढवली हाय बाबा तुझी आरती आहे, आठवले साहेबांना वाढवली हाय बाबा तुझी आरती आहे। निळा पट्टा इतर वेळेस गळ्यात चालतो, मात्र निवडणुकीत का नाही? नाशिकसह मालेगावी महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजले असून त्यात युतीचं घोंगडं अजून पाण्यात भिजत आहे। असं असताना दुसरीकडे महायुतीचा घटक पक्ष म्हणून ओळखला जाणारा आरपीआय आठवले गट पक्षाचे अधिकृत एबी फॉर्म हे दोन्ही नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जिल्हाध्यक्ष भारत जगताप यांच्याकडे आले असून आरपीआय अजूनही युतीसाठी प्रतीक्षेत असल्याने निळा पट्टा इतर वेळेस गळ्यात चालतो, मात्र निवडणुकीत का डावललं जातं असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित करत वेळ आली तर पूर्ण ताकदीने आरपीआय पक्ष निवडणुकीत उतरेल असा इशारा देखील त्यांनी दिला। सर्वप्रथम तर मी आज 25 डिसेंबर या दिनानिमित्त माननीय रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देईन आणि आपण सांगितल्याप्रमाणे महानगरपालिकेची मालेगाव शहरामध्ये जी निवडणूक होते त्या निवडणुकीमध्ये बऱ्याच वेळेस असं झालेलं आहे। या ठिकाणी मालेगावमध्ये मग ते लोकसभा असो विधानसभा असो बऱ्याच वेळेस माननीय रामदासजी आठवले यांनी जी घोषणा केलेली आहे हिवाळी अधिवेशनामध्ये ती आमची महायुती या युतीच्या माध्यमातूनच आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुका पुढे नेऊ आणि यशस्वी होऊ, परंतु आजपर्यंत कुठल्याही या पदाधिकारी भाजपाचे व शिवसेनेचे आम्हाला विश्वासात घेतले नाही, म्हणून आजपर्यंत ज्या ज्या युतीमध्ये निवडणुका झाल्यात रिपब्लिकन पक्षाच्यामुळे ते सर्व यशस्वी झालेले आहेत, परंतु कार्यकर्त्यांना नेत्यांना विश्वासात घेत नाही। त्यामुळे जर यदाकदापि अजून आम्ही 2 दिवस वाट बघू, अन्यथा आम्ही आमच्या स्वबळावर निवडणुका पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न असेल अशी आम्ही या ठिकाणी घोषणा करतो। येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आरपीआयची कशी तयारी असेल, जर युतीत घेतलं तर कसं असेल, नाही घेतलं तर काय भूमिका असेल? माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी हिवाळी अधिवेशनाच्या वेळी नागपूर येथून घोषणा केली होती की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे महायुतीमध्येच लढेल, परंतु अद्याप महायुतीचा निर्णय होत नाही। मुंबई, नाशिक, मालेगाव या ठिकाणी हीच गंभीर परिस्थिती आहे, परंतु भाजपचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा अगोदरपासून मित्रपक्ष आहे आणि मालेगावमध्ये शिवसेनेचे जे उमेदवार आहेत माननीय नामदार दादाजी भुसे साहेब यांच्यासोबत सुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी एकनिष्ठेने काम केलेलं आहे। त्यामुळे मालेगावमध्ये किमान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला न्याय मिळेल अशी मला अपेक्षा आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले साहेबांनी काल मला एबी फॉर्म पाठवलेले आहेत, नाशिकसाठी 15 फॉर्म आणि मालेगावसाठी 5 फॉर्म। त्यापैकी मी नाशिकचे फॉर्म हे रवाना केलेले आहेत, मालेगावचे फॉर्म एबी माझ्याजवळ आहेत आणि त्यानंतर मी जो कोणी उमेदवार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पक्षाच्या अधिकृत पद्धतीने निवडणूक लढू इच्छितो त्याच्यासाठी आमच्याकडे एबी फॉर्म आहेत। बऱ्याचशा लोकांनी आमच्याशी संपर्क पण केलेला आहे, परंतु वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही महायुतीच्या प्रतीक्षेत आहोत। महायुतींना त्या दोघी प्रतिनिधींना जिल्हाध्यक्ष माननीय कचवे सर तसेच माननीय मंत्री महोदय यांना अधिकृत पद्धतीने आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांची लिस्ट या निवडणुकीसाठी दिलेली आहे आणि त्याबद्दल सुद्धा त्यांनी दोघांनीही त्या संदर्भात काही ना काही होईल असं आश्वासन दिलेलं आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकाऱ्यांनी खासदारकी असेल, सुभाष बाबा भामरेंची किंवा माननीय नामदार दादाजी भुसेंची शिवसेनेची निवडणूक असेल, ही महायुतीची निवडणूक अत्यंत एकनिष्ठेने लढलेली आहे, त्यांच्यासाठी योग्य पद्धतीने काम केलेलं आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांकडून तिथे काबाड कष्ट करून त्यांना निवडण्यास प्रतिसाद दिलेला आहे। परंतु प्रत्येक वेळेस असं होतं की ज्यावेळेस सत्तेचा भाग देण्याचा हिस्सा येतो त्यावेळेस कुठल्याही प्रकारची त्याची दखल घेतली जात नाही। आम्ही 3 ते 4 भेटी या झालेल्या आहेत। प्रभाग 10 मधून प्रभाग 1 मधून मी स्वतः इच्छुक आहे, माझ्यासोबत प्रभाग अजून 2ची पण त्यानंतर 9ची अशा अनेक प्रभागांची आम्ही त्याच्यामध्ये नावं दिलेली आहेत।
आणि सर्वस्वी माननीय मंत्री महोदय शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची चर्चा केलेली आहे. त्यांनी किमान 2 नावं तुमची घेतली जातील असं आश्वासित सुद्धा केलेलं आहे. वेळोवेळी जे काही पक्षाचे भाजपचे पदाधिकारी आहेत त्यांच्या पण भेटीगाठी झालेल्या आहेत. परंतु महायुतीच्या जागी घोडा अडल्या असल्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही प्रतीक्षेत आहोत. वेळ अत्यंत कमी आहे. पक्षाने मला एबी फॉर्म दिलेले आहेत, माझ्याकडे दिलेलेच आहेत. नाही झालं तर आम्ही RPI मार्फत लढण्याचा प्रयत्नच करणार आहोत आणि पूर्ण ताकदीनिशी RPI याच्यामध्ये समर्थपणे उतरणार आहे. परंतु पक्ष आदेश असल्यामुळे आम्ही वाट बघत आहोत आणि इतर पक्षांनी याची गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे. कारण इतर वेळेस गळ्यामध्ये निळा पट्टा घातल्याशिवाय ते इलेक्शन लढू शकत नाही. देशाचे पंतप्रधान माननीय नामदार मोदी साहेब हे ज्यावेळेस विदेशात जातात त्यावेळेस मी बुद्धच्या धर्तीवरून आलो हे छाती ठोकते सांगतात. त्याच पद्धतीने त्यांनी इथे त्या बुद्धिस्टांना, आंबेडकरी अनुयायांना त्यांनी न्याय द्यावा असे मी नम्र निवेदन करतो. आणि अशी वेळ येऊ नये की आम्हालाही आमचं अस्तित्व दाखवण्याची. माझी एवढीच इच्छा आहे की रिपाईचा पदाधिकारी हा नेहमी एकनिष्ठेने काम करतो, पण त्याच्या पदरी निराशाच पडते. यावेळेस असं होणार नाही असं मला अपेक्षा आहे. बघू काय होतं लवकरच आपण. नमस्कार.